समर्थनार्थ नारळ अभिषेक केला जातोय। पंकजा मुंडेंची विधान परिषदेवर बिनविरोध निवड होण्यासाठी बाप्पाला साकडं घातलं जातंय। मुंडे समर्थकांकडून 5000 नारळांचा अभिषेक केला जातोय। नामलगावच्या गणपती मंदिरात हे नारळ फोडायला सुरुवात झालेली आहे। आपले प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। महेंद्र, कसा उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये? मनुश्री, नक्कीच उत्साह म्हणायला काही हरकत नाही। कार्यकर्ते उत्साही झालेले आहे। मी सध्या बीडच्या नामलगाव मधल्या गणपती मंदिरात आहे आणि नारळ फोडणारा हा जो व्यक्ती आहे तो पंकजा मुंडे यांचा समर्थक आहे। गणेश लांडे असं या समर्थकाचं नाव आहे। पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये अक्षरशः उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं। कालपासूनच फटाक्याची उधळण असेल, पेढे भरून असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत बीड जिल्ह्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र सकाळपासून आज गणेश लांडे या समर्थकानं चक्क 5000 नारळाची जी आरास आहे ते गणपतीच्या मंदिराला इथं साकडं घालण्यासाठी आणलेलं आहे। नारळाचा अक्षरशः नारळ फोडून अभिषेक त्यांनी सुरू केलेला आहे। जोपर्यंत पंकजा मुंडे या बिनविरोध निवडून येणार नाही तोपर्यंत नारळाचा अभिषेक जो आहे या पद्धतीनं करण्यात येईल, असंच या समर्थकाचं वेगळं अनोखं साकडं आपल्याला पाहायला मिळतंय। गणपतीचा हा प्रसिद्ध मंदिर आहे। बीड जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणाहून या ठिकाणी भक्त मंडळी येतात आणि या ठिकाणी पहिल्याच मंगळवारी अशा पद्धतीची जी आरस आहे ते करण्यात येते। आता जर पाहिलं तर जवळपास 5000 नारळ आहेत आणि यानंतरही आणखीन 5000 जे नारळ आहेत ते वाढवता येईल असं गणेश लांडे या समर्थकाचं म्हणणं आहे। एकंदरीत जर पाहिलं तर अनोख्या पद्धतीचा जो उत्सव आहे, अनोख्या पद्धतीचा जो उत्साह आहे सध्या बीडकरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। मनुश्री, नक्कीच महेंद्र, त्याच्यामुळे बीडमध्ये समर्थक